यानंतर थेट जाऊयात पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये। हिंजवडी परिसरातल्या लक्ष्मी चौकामध्ये सध्या आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत आणि रस्त्यांची पाहणी आदित्य ठाकरेंकडून केली जाते। आज आदित्य ठाकरे हे हिंजवडी दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी रस्त्यांची नेमकी काय अवस्था आहे याची पाहणी आदित्य ठाकरे यांच्याकडून केली जाणार आहे आणि तिथले स्थानिक जे आहेत त्यांच्याशी सध्या आदित्य ठाकरे चर्चा करताना आपल्याला दिसतात। याच सगळ्या संदर्भामध्ये ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आदित्य ठाकरे हिंजवडीमध्ये पोहोचलेले आहेत, रस्त्यांची पाहणी केली जाते, काय नेमकी चर्चा होतीये? नाही, ज्या प्रकारे आपण बघितलं 15 ऑगस्टला चाकणमध्ये आदित्य ठाकरे आले होते, त्या ठिकाणी जे MIDC मध्ये उद्योजकांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात त्यांनी आढावा घेतला होता आणि आज हिंजवडीमध्ये आदित्य ठाकरे आलेले आहेत। लक्ष्मी चौक असेल, त्यासोबतच जी मेट्रो लाईन आहे, मेट्रो लाईनचं उद्घाटन अद्याप झालेलं नाहीये। इकडच्या स्थानिकांचं म्हणणं काम पूर्ण आहे, मात्र शिवाजीनगर ते हिंजवडी ही जी मेट्रो लाईन आहे ती कधी सुरू होणार असे अनेक प्रश्न आहेत। त्यासोबतच रस्ते असतील, त्यासोबतच वाहतूक कोंडी असेल, असे अनेक प्रश्न आहेत। स्थानिकांशी ते संवाद साधतायत, त्यासोबतच इकडे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत ते संवाद साधतायत आणि काही अधिकारी आहेत, कारण खड्ड्यांचं साम्राज्य आहे, त्यासोबतच वाहतूक कोंडी आहे आणि हिंजवडीमध्ये 8000 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत। IT हब म्हणून हिंजवडीची ओळख आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागतं आणि त्यातनं काय नेमका मार्ग काढला जाणार। वेदांत, थोडंसं तुम्हाला थांबवते कारण आदित्य ठाकरे तिथल्या स्थानिकांशी चर्चा करतायत, आपण प्रेक्षकांना दाखवूया। बाइक और पीटी है सगळ्याच समस्यांची पाहणी आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। वेदांत नेब आपल्याला अपडेट देत होते, त्यांचेही आभार।